5 सप्टेंबर शिक्षक दिन, राष्ट्रपती राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून भारतभर शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिनाचं नेमकं महत्त्व काय? शिक्षक म्हणजे कोण? शिक्षक याचा इतिहास काय आणि आपली एकंदर शिक्षण प्रणालीमध्ये शिक्षकाचं स्थान काय, यासंबंधी या दिवशी चिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शिक्षकाला आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये गुरु असं म्हटलेलं आहे. आपला एक प्रसिद्ध श्लोकच आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुला कोणत्या उपमा दिले त्या ठिकाणी? तो ब्रह्मा आहे, तो विष्णू आहे, तो शंकर आहे आणि साक्षात परब्रह्म आहे. हे जे 3 देव आहेत ते उत्पत्ती, स्थिती आणि लय याचे प्रतिनिधी आहेत. म्हणजे शिक्षकाची किंवा गुरुची भूमिका या सर्व बाबतीत प्रभावी असते असं जणू काही त्यामध्ये सूचित करायचं आहे आणि म्हणून त्याला परब्रह्म असं म्हटलेलं आहे. आता आपण थोडंसं इतिहासामध्ये डोकावूया. भारताची आत्ता आपल्याला 47 साली स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्योत्तर शिक्षणाचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे, पण त्यापूर्वी थोडं इतिहासात डोकावणं आवश्यक आहे. भारताची शिक्षण पद्धती एकंदर इतिहासाच्या दृष्टीनं 3 कालखंडात विभागली जाते. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड, अर्वाचीन कालखंड आणि त्याला जोडून आत्ताचा स्वातंत्र्योत्तर कालखंड असं मी मुद्दाम म्हणतो. प्राचीन कालखंडाचं वैशिष्ट्य काय? तर गुरुकुल पद्धती. त्या काळामध्ये आश्रमीय व्यवस्था होती. प्रत्येक आश्रमामध्ये गुरुच्या सन्निधतेचे विद्यार्थी राहत असत. 24 तास गुरु आणि विद्यार्थी यांचं सान्निध्य असे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की कुठलंही त्या अर्थानं औपचारिक शिक्षण तिथे नव्हतं. औपचारिक तर होतच होतं, पण अनौपचारिक शिक्षणाचे सर्व पाठ दिवस रात्र तिथे दिले जात असत. म्हणजे ग्रहतारे शिकवायचे तर वर्गामध्ये बसून किंवा नकाशा दाखवून किंवा स्लाईड शोवर असं नसून आश्रमामध्ये गुरु विद्यार्थी हे बाहेरच्या आश्रमाच्या अंगणातच असत आणि प्रत्यक्ष वर ग्रहतारे बघत असत. नद्या, डोंगर, नाले हे सगळं स्तोत्रातून शिकता शिकता प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने, त्यांच्या कानाने श्रवण करून हे सर्व शिकता येत असत. आणि महत्त्वाची गोष्ट ज्यामध्ये असे की त्या आश्रमाच्या जीवन व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांचा स्वतःचा सहभाग असे. म्हणजे स्वयंपाक करणे, झाडलोट करणे, गुरुची सेवा करणे, आश्रमाच्या झाडाला पाणी घालणे, एकंदर आश्रमाच्या सर्व व्यवहाराचं व्यवस्थापन विद्यार्थीच करत असत आणि गुरु फक्त त्यावर लक्ष ठेवत असत. म्हणजे तेही मॅनेजमेंटचं आजच्या काळामध्ये शिक्षण जे होतं ते विद्यार्थ्याला आपोआप मिळत असे. मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हा शब्द न वापरता हे गुरुकुलाचं वैशिष्ट्य होतं. आणि शिक्षणशास्त्रामध्ये शिक्षणाचं जे उद्दिष्ट सांगितलं जातं सर्वांगीण विकास किंवा इंग्रजीमध्ये ऑल साइडेड डेव्हलपमेंट, ते त्यावेळी त्याच्यामध्ये होत असे. मग पारावर बसून समोरच्या अंगणामध्ये त्यांना दीक्षा देणं, त्यांना संथा देणं हे तर औपचारिक शिक्षण होतच होतं. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे असं 24 तास तिथे शिक्षण चालत असेल. आणि महत्त्वाची गोष्ट की गुरुपत्नीसुद्धा त्याच्यामध्ये सामील असत. म्हणजे गुरुपत्नींच्याकडून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना, शिष्याला त्यांचं शिक्षण मिळत असेल. आजच्यासारखी फी, डोनेशन असली सगळी व्यवस्था नव्हती. गुरुदक्षिणा हा शब्द त्यावेळी होता. कोण काय किती द्यावं? लक्षात घ्या, सांदीपनीच्या आश्रमात द्वारकेचा राणा श्रीकृष्ण आणि जो अत्यंत वंचित असा होता तो त्याचा मित्र सुदामा, हे दोघंही एकत्र शिकत होते. त्या दोघांच्या परिस्थितीत खूप फरक असला तरी गुरुकुल आश्रमाच्या पद्धतीमध्ये ते शिष्य म्हणून सांदीपनीला दोघेही सारखेच होते. म्हणून तो सुदाम्याच्या पोहेला किंमत नाही. तर हे सुदाम्याचे पोहे आजही आपण आठवले पाहिजेत. सांदीपनी आपण आठवला पाहिजे, श्रीकृष्ण आठवला पाहिजे, तिथली शिवनिष्ठा आठवली पाहिजे
आणि तिथली जी जीवनशैली होती आणि जीवनपद्धती होती ती आठवली पाहिजे, तरच शिक्षणाचं खरं उद्दिष्ट साध्य होईल असं मला वाटतं. मेकॉले या युरोपियन पंडितानं इंग्रज राज्यकर्त्यांना असं सुचवलं की तुम्हाला जर इथे राज्य करायचं असेल, राज्य चालवायचं असेल आणि ते टिकवायचं असेल तर ते राज्य वगैरे तुम्ही करा, पण पहिली शिक्षण पद्धती ताब्यात घ्या. आणि त्याप्रमाणेच घडून गेलं. इंग्रजांनी काय केलं की इथं गुलामीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. लोकांच्या मनातील सत्व आणि स्वत्व हे पार निघून जाईल आणि लोक दास्यामध्ये वावरू लागतील, त्यांची मनं दास्य शृंखलेनं भारित होतील, अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी सुरू केलं. त्याचं एक उत्तम उदाहरण मी माझं वैयक्तिकच तुम्हाला सांगतो. 1942 साली मी 6 वर्षाचा होतो आणि प्राथमिक शाळेत आमच्या सातारा जिल्ह्यातल्या गारवड्यासारख्या अत्यंत दूरस्थ गावामध्ये आम्हाला कोणची कविता म्हणावी लागत होती? भो भो पंचम जॉर्ज भूपधन्य, म्हणजे त्यावेळी इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज हा होता आणि त्याची कविता आम्हाला म्हणावी लागत होती. वास्तविक भारत हा देश, त्यातलं गारवडे हे माझं गाव किंवा जिल्हा सातारा, क्रांतिकारकांचा जिल्हा, त्याच्यात आम्हाला या पंचम जॉर्जच्या कवितेचा काय संबंध, पण ती म्हणावी लागत होती. हे अगदी साधं क्षुल्लक उदाहरण आहे, पण याच्या पलीकडे शिक्षण प्रणालीमध्ये इंग्रजांनी सत्व आणि स्वत्व निघून जाऊन लोक गुलामीत कसे येतील याचा जो काही परिपाठ सुरू केला, त्यातून अर्वाचीन शिक्षण पद्धतीतून दास निर्माण झालेले, मानसिक दास निर्माण झाले. एक मात्र खरं की एका बाजूनं इंग्रजी शिक्षणामुळे एक नवीन महाद्वारच जणू काही ज्ञानाचं खुलं झालेलं आहे असं भारतातल्या नवशिक्षितांना वाटू लागलं, हे खरं आहे. आणि त्यामुळं त्या वाटण्यामुळं इंग्रजी शिक्षणाची किंवा ब्रिटिश शिक्षणाची सुद्धा कौतुकाची पायरी लोक करू लागले. पण त्याचवेळी इंग्रजांनी हे लक्षात घेतलं की जरी अशा प्रकारची कौतुक आपल्याला मिळालेलं असलं तरी आपल्याला निर्माण करायचे ते इथे दास निर्माण करायचे. आणि म्हणून त्यांनी अगदी ज्याला आपण प्राथमिक शिक्षण म्हणतो तेथपासून लोकांना या पद्धतीचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. मग ते प्रत्येक तासाला वेगळा शिक्षक, पुस्तकी शिक्षण, त्याच्या पलीकडे काही नाही, अशा पद्धतीची शिक्षण प्रणाली सुरू झाली. आणि मग या देशावर इंग्रजांचं राज्य पक्क झालं. म्हणजे राज्य पक्क करण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा उपयोग केला. यात शिक्षकाची भूमिका कोणती? एक महत्त्वाची गोष्ट भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे की 1818 नंतर स्वातंत्र्य चळवळ 1857 साली पहिल्यांदा सुरू झाली. खऱ्या अर्थानं झाशीच्या राणीनं पहिला उद्गार केला, मेरी झाशी नहीं दूंगी. तेथपासून 1947 सालपर्यंत जे स्वातंत्र्य युद्ध झालं, त्या स्वातंत्र्य युद्धात जे थोर स्वातंत्र्य सेनानी होते आपल्या देशातले आणि ज्यांनी या क्रांतीमध्ये भाग घेतला त्यातले बहुसंख्य हे शिक्षक होते, हे आपल्या लक्षात येईल. साने गुरुजी शिक्षक होते, लोकमान्य टिळक शिक्षक होते. लोकमान्य टिळकांची तर संपूर्ण प्रणाली हीच पुढे राष्ट्रीय शिक्षणाची होती. महर्षी कर्व्यांच्यासारख्या थोर विभूतीनं एकदम शिक्षण प्रणाली बदलून टाकण्याचाच प्रयत्न केला आणि महिलांच्या शिक्षणामध्ये चमत्कार घडवून आणला. महात्मा फुले हे शिक्षक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षक होते. आपण त्याला राजकीय व्यक्ती म्हणून ओळखतो, पण माझ्या मताने आंबेडकर हे प्रथम शिक्षक होते, महात्मा फुले हे शिक्षक होते. या दृष्टीने आपण शिक्षक हा कोण, शिक्षकाची कर्तव्य कोणती, शिक्षकाचं व्यक्तिमत्व काय, या सगळ्याचा विचार आता या पार्श्वभूमीवर आपण थोडासा करूया. लक्षात घ्या, शिक्षकाला प्राचीन काळापासून ते आत्ताच्या अर्वाचीन काळापर्यंत कोणत्या संबोधनांनी संबोधत असत हे जर आपण पाहिलं तर पहिलं म्हणजे गुरु, नंतर आचार्य, नंतर शिक्षक, नंतर आला तो मास्तर आणि अगदी अलीकडल्या काळामध्ये सर किंवा मॅडम, मध्ये अध्यापक. इतकी सगळी नावं, या प्रत्येक त्याला जो संबोधन आहे या प्रत्येक संबोधनाला काहीतरी वेगळा अर्थ आहे. गुरु हा सर्वात श्रेष्ठ, आचार्य हा त्या आश्रमामध्ये विद्यार्थ्याला ज्ञानदान करणारी व्यक्ती,
ती आचार्य. शिक्षक हा अलीकडल्या काळातला, आणि त्या शिक्षकाला जरा खालच्या स्तरावर आणणारी त्याची जी भूमिका आहे ती म्हणजे मास्तर. म्हणून अलीकडे सगळ्या म्हणजे त्याला उपासाला जर म्हणायचं झालं अरे तो काय मास्तर आहे. आणि ही भूमिका जी शिक्षकाला मिळाली त्याला बरेचसे शिक्षक सुद्धा कारणीभूत आहेत हे आपल्याला थोडंसं खेदानं म्हणावं लागेल. जे जे खरे शिक्षक होते, ज्यांची या क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती, याला कोणीही मास्तर म्हटलं नाही. साने गुरुजींच्या सारखा शिक्षक हा पहिल्यापासून शेवटपर्यंत उत्तम शिक्षक होता. अगदी अलीकडल्या काळातली नवीन उदाहरणं तुमच्या परिचयाची द्यायची म्हणली तरी ग प्र प्रधान हे राजकारणामध्ये होते, पण ते स्वतःच असं म्हणतात की मला प्राध्यापकामध्ये जेवढा इंटरेस्ट होता तेवढा राजकारणात नव्हता. त्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण म्हणजे आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम. अब्दुल कलाम यांनी एका भाषणात असं सांगितलं की भारताचा राष्ट्रपती या नात्यानं माझी जी ओळख आहे त्यापेक्षा मला आवडणारी ओळख म्हणजे मी एक चांगला शिक्षक आहे, असं स्वतः अब्दुल कलाम यांनी लिहून ठेवलं. का बरं ही भूमिका असावी? तर ती भूमिका अशासाठी आहे की शिक्षक म्हणजे टॉर्च बेरर. राधाकृष्णन म्हणजे मशालजी. राधाकृष्णन यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय शिक्षकाच्या व्याख्येबद्दल, द टीचर इज नॉट ओनली अ टीचर इन द क्लासरूम बट ही इज द टॉर्च बेरर who leads the society and the nation for its enhancement of progress. या संबंध इंग्रजी वाक्याचा अर्थ काय आहे की वर्गात शिकवणारा शिक्षक हा नुसता शिक्षक नसून राष्ट्राच्या आणि समाजाच्या प्रगतीला मार्गदर्शन करणारा टॉर्च बेरर म्हणजे मशालजी, म्हणजे तो पुढे आहे आणि त्याच्या मागून त्याच्या प्रकाशात सारा समाज आणि सारं राष्ट्र चाललेलं आहे. ही व्याख्या जर आपण परिपूर्णतेने लक्षात घेतली तर अनेक शिक्षकांनी आपल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये हे मोठं योगदान दिलेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, क्रांतिकारक म्हणून वासुदेव फडके यांची प्रसिद्धी आहे, पण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ही जी आज ख्यातनाम शिक्षण संस्था आहे याचे संस्थापक क्रांतिवीर वासुदेव फडके होते. त्यावेळी ती नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या नावानं प्रसिद्ध होती. नंतर त्याची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी. सांगायचा मुद्दा असा की सर्व क्षेत्रातील लोक म्हणजे जे पुढे होते, ज्यांनी नेतृत्व केलं, याच्या मनामध्ये शिक्षक म्हणून एक आपली भूमिका होतीच. म्हणजे जरी ते वर्गात प्रत्यक्ष शिकवत नसले तरी आपल्या कृतीतून, भाषणातून आणि त्यांच्या प्रत्यक्ष कार्यातून त्यांनी समाजाला संपूर्ण योगदान दिलेलं आहे आणि शिकवलेलं आहे. आता आपण काही ख्यातनाम अशा शिक्षकांचं कार्य बघूया. यातलं मुद्दाम मी पहिल्यांदा आपल्याला साने गुरुजींचं सांगतो. राष्ट्रसेवा दलासारखी संस्था त्यांनी स्थापन केली, साधनासारखं मासिक चालवलं, हे सगळंच असेलच, परंतु एक उत्तम शिक्षक या नात्यानं त्यांनी जे अंबळनेरला कार्य केलं ते फार अत्यंत महत्त्वाचं आहे. साने गुरुजींची अनेक गीतं आपल्याला माहिती आहेत. त्यातलं मला आवडणारं अत्यंत महत्त्वाचं गाणं म्हणजे मला सागर भारत हो विश्वात शोभनी राहो वैभवी देश चढविल सर्वस्व त्यास अर्पित ही माय निज पदाला हो. आजही ते गाणं माननीय सुधीरजी फडके यांनी त्याला भैरवीतली चाल उत्तम लावलेली आहे. आणि ते गाणं ज्यावेळी लोक म्हणतात आणि ऐकतात त्यावेळी या भारताची प्रतिमा मला सागर भारत हो ही आपल्या मनामध्ये नित्य उभी राहते, यात काही शंका नाही. महर्षी कर्व्यांचं तेच आहे. स्त्रियांच्या शिक्षणाबद्दलचं अत्यंत उत्तुंग कार्य महर्षी कर्व्यांनी उभं केलं. 4-4 आण्याच्या देणगीसाठी हे ग्रस्त 4-4 मैल पायी हातामध्ये पिशवी घेऊन येत असत आणि आज केवढी मोठी संस्था त्याच्यामध्ये उभी राहिली. लोकमान्य टिळक यांनी तर राष्ट्रीय शिक्षणाचा पायाच म्हणून या ठिकाणी घातला. लोकमान्य टिळक स्वतः असं म्हणत असत की मी जर राजकारणात पडलो नसतो तर मी गणिताचा शिक्षक म्हणून उत्तमपैकी काम करू शकलो असतो. आणि खरंच त्यांनी ते केलं. अहो ते डोंगरीच्या तुरुंगात होते तर तुरुंगामध्ये गीता रहस्यासारखा ग्रंथ ते लिहिलेला, दी आर्टिक होम इन वेदास अशा प्रकारचा ग्रंथ लिहिला. आणि एवढंच नव्हे तर टिळकांनी पंचांगावर संशोधन करून आता टिळक पंचांग या नावाचं एक वेगळं पंचांग, म्हणजे किती बाबतीत टिळक हे वेगळ्या पद्धतीने होते बघा. आपल्याला फक्त ते राजकारणात माहिती आहे,
म्हणून तर टिळकांचा मेंदू सुद्धा प्रदर्शनात मागितला होता, अशी एक दंतकथा आहे. ती असू द्या, परंतु लोकमान्य टिळकांच्यासारख्या राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रवर्तकानं आपल्याला मंत्र दिले ते म्हणजे बहिष्कार, स्वदेशी, स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षण. हे 4 मंत्र त्यांनी आपल्या देशाला दिलेले आहेत. की परदेशी मालावर बहिष्कार घाला, स्वदेशीचा स्वीकार करा, राष्ट्रीय शिक्षण घ्या आणि या देशाच्या स्वातंत्र्याला तुम्ही मदत करा. अशी लोकमान्य त्यांच्या परंपरेतले विष्णूशास्त्री चिपळूणकर, तात्यासाहेब केळकर की जे नंतर केसरीचे संपादक होते, हे सर्व लोक हे पहिल्यांदा शिक्षक होते. आणि एवढंच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरचे जे लोक आपण जर पाहिले तर बहुसंख्य लोकांनी पहिल्यांदा शिक्षकाचंच काम केलेलं आहे. म्हणून मुद्दा मी सांगतो की उत्तम शिक्षकाची भूमिका कशा प्रकारे पाहिजे, तर त्याच्या पंचनिष्ठा असल्या पाहिजेत. हे शिक्षक दिनाच्या निमित्तानं मुद्दाम सांगणं आवश्यक आहे. कोणत्या पंचनिष्ठा? पहिली म्हणजे ज्ञाननिष्ठा. उत्तम शिक्षक हा ज्ञानी असतो, नाहीतर वाचलेलं जे काल वाचलेलं आहे तेच उद्याही सांगणार आणि परवाही सांगणार नाही. त्यांनी स्वतः ज्ञाननिष्ठ असलं पाहिजे, तरच तो इतरांना ज्ञान देण्याला योग्य असू शकतो. ही म्हणजे त्याची ज्ञाननिष्ठा. दुसरी विद्यार्थी निष्ठा. शिक्षक हा स्वतः शिक्षकासाठी म्हणजे नोकरीसाठी नसतो, तो व्यवसाय म्हणून नोकरी करत असेल, पण तो धंदा म्हणून नोकरी करत नाही. ती नोकरी म्हणजे त्याची सेवा असते आणि ती सेवा विद्यार्थ्यांच्या उदात्तीकरणासाठी, विद्यार्थ्यांच्या चारित्र्य संवर्धनासाठी, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी उपयोगात आणली जाते. मानसशास्त्राच्या दृष्टीने एक मुद्दा तुम्हाला सांगतो. प्रख्यात मानसशास्त्रज्ञांनी असं सांगितलंय की माणसाच्या 14 सहज प्रवृत्ती असतात. उदाहरणार्थ भूक. भूक ही काही आपल्याला कोणी शिकवलेली नाही. संवेदनशीलता ही कुणी आपल्याला शिकवलेली नाही आहे. म्हणजे लहान मूल एकदम ज्यावेळी आपल्याला मिठी मारतं त्यावेळी मिठी मार असं कोणी सांगितलेलं नसतं. किंवा जन्मलेलं मूल आईला प्यायला लागतं हे त्याला कोणी शिकवलेलं नसतं, ते आपोआपच लुचत असतं. अशा 14 सहज प्रवृत्ती मनुष्य घेऊन आलेला असतो जन्मतः. आणि शिक्षणाचं कार्य आणि शिक्षकाचं कार्य हे आहे की ह्या 14 सहज प्रवृत्तीचं उदात्तीकरण त्यांनी करायचं. म्हणजे उदात्तीकरण करायचं म्हणजे काय, तर त्याची भूक ही प्रवृत्ती. आता ते लहानपण ठीक आहे, पण मोठेपणी ज्यावेळी एखाद्याला मिळत नसेल, अन्न वेळेत मिळालं नाही, तर दुसऱ्याचं हिसकावून घेणे. पण बाबा आहे, तू ते दुसऱ्याचं हिसकावून घेऊ नकोस, एक तर मिळव नाहीतर माग. अशा पद्धतीनं त्याची मानसिकता तयार केली पाहिजे. याला आपण उदात्तीकरण म्हणतो. हे 14 सहज प्रवृत्तींचं उदात्तीकरण करण्याचं काम शिक्षकांनी करायचं असतं. आणि म्हणून शिक्षकाची भूमिका ही मी तर म्हणतो एकपात्री एखाद्या प्रयोगात नटासारखी आहे. एकपात्री प्रयोग करणारा नट कसा असतो, तो वक्ता पण असतो, तो प्रवचनकार पण असतो, तो नकलाकार असतो, तो कीर्तनकार असतो, तो अभिनय करतो. म्हणजे नेता आणि अभिनेता असा तो दोन्ही असतो. त्या शिक्षकांनी नेता आणि अभिनेता दोन्ही असलं पाहिजे, कारण त्याला विद्यार्थ्यांचं नेतृत्व करायचं आहे, त्यांची चारित्र्य घडवायची आहेत. अहो, चिमण्यांचे गरुड करायचे आहेत त्यांना आणि कळ्यांची फुलं करायची आहेत त्यांना. पण ती कशी, तर त्या कळ्या तोडून त्याच्यात मुद्दाम मोठं घालून फुलं भरवायची नाही, त्या पाकळ्या दूर करायची नाही. ती फुलं आपोआप फुलतील यासाठी त्यांनी त्या झाडाला पाणी घालायचं आहे, जीवन द्यायचं आहे. तेव्हा शिक्षक हा जीवनदाता आहे. ही शिक्षकाची त्यामधील भूमिका आहे. ही भूमिका जे शिक्षक निभावतील ते खऱ्या अर्थाने शिक्षक असतील. या संबंध प्रणालीमध्ये अत्याधुनिक, आता शिक्षकाच्या कामाच्या स्वरूपाकडे आपण थोडंसं वळूया. जुन्या काळामध्ये काय होतं, प्राचीन गुरुकुल पद्धतीमध्ये काय होतं की प्रत्यक्ष ज्याला इंग्रजीमध्ये आपण डायरेक्ट मेथड म्हणतो, ती डायरेक्ट मेथड शिक्षणामध्ये होती. म्हणजे काम करा आणि शिका, पहा आणि शिका. आपल्याला माहिती आहे का, आपल्या प्राचीन काळी म्हणजे मी ते माझ्या लहानपणी एक श्लोक शिकलेलो आहे, तो मुद्दाम आपल्याला सांगतो. डोळ्यानी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी जाणतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे बरे बोलतो.
हाताने बहुसाल काम करतो, विश्रांतीही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. या श्लोकामध्ये काय सांगितलंय? आपल्या प्रत्येक अवयवाचं काम सांगितलेलं आहे. डोळ्यांनी बघतो. आपल्याला 85% ज्ञान हे डोळ्यांनी मिळत असतं असं शास्त्र आपल्याला सांगतं. ध्वनी आपण कानाने ऐकतो. वाचे बरे बोलतो. त्या श्लोकात वाचेने बरे बोला हे सांगितलेलं आहे. ते बरे बोला हे शिक्षकाने त्याला शिकवायचं आणि त्या बरे बोलण्याची जी प्रक्रिया आहे ती शिक्षकांनी आपल्या उदाहरणाने द्यायची. म्हणून त्याच्या तोंडातून स्वतःचे अपशब्द कधी येता कामा नयेत. त्याच्या तोंडात शिवी कधी असता कामा नये. शिव्या त्याला माहीत असतील, परंतु त्याचं रूपांतर ओवीत कसं करायचं आणि विद्यार्थ्यांच्या मुखात शिव्यांची ओव्या कशा होतील हे त्याने पाहायचं आहे. या पद्धतीचं शिक्षकाचं कार्य आहे. ही प्राचीन काळची भूमिका होती. मध्ययुगीन काळात थोडी पोपटपंची होती. त्या पोपटपंचीचं एक उदाहरण तुम्हाला मुद्दाम एका गोष्टीमध्ये मी मुद्दाम सांगतो. ही गोष्ट आहे रवींद्रनाथ टागोरांची. म्हणजे नुसतं पढीक पंडित झाला मनुष्य तर काय होतं आणि शिक्षकाची भूमिका काय खरी असते का? एक राजा होता आणि त्या राजाला येत काही नव्हतं, अक्कल काही नव्हती, पण त्याला असं वाटतं त्याला विद्येबद्दल प्रेम होतं. ते आपल्या राज्यातले सगळे लोक शिकलेले असले पाहिजे असं त्याला वाटत होतं. तर त्यांनी असं सांगितलं की सगळ्यांनी आता शिकलं पाहिजे आणि सगळ्यांनी ग्रॅज्युएट झालं पाहिजे. रवींद्रनाथांची गोष्ट आहे. ते सगळे शिकायला लागले का नाही माहीत नाही, पण राजानं असं जाहीर केलं की त्याच्या महालामध्ये जो पोपट होता त्या पोपटाला सुद्धा त्याला ग्रॅज्युएट करायचं होतं. आता पोपटाचा आणि ग्रॅज्युएटचा काय संबंध आहे खरं सांगायला? पोपट त्याच्या शास्त्रामध्ये डीन आहे. तो आभाळामध्ये केवढा उंच उडतो, त्याला पाहिजे ते खातो. आपल्याला उडता येत नाही, पण पोपटाला कुठेही जाता येतं. पण राजा वाटतो हा ग्रॅज्युएट झाला पाहिजे. म्हणून त्याने दरबारच्या पंडिताला आज्ञा केली की पंडित इकडे या पोपटाचं शिक्षण सुरू करा. तो लवकरात लवकर ग्रॅज्युएट झाला पाहिजे. आता राजा आज्ञा. इथं शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. खरं तर त्या शिक्षकाने सांगायला पाहिजे होतं राजाला की महाराज तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं त्या पोपटाला शिक्षण देण्याची गरज नाही, कारण तो स्वयंशिक्षित आहे. त्याचे पंख सामर्थ्यवान आहे. फक्त त्याच्या पंखाला बळ कसं येईल हे आपण पाहू, त्याला चांगला चारा खायला देऊ. पण नाही, राजाज्ञा म्हणून त्याची हा शिक्षकही गुलामासारखाच मागला. तरी केलं काय? शिक्षणाची पहिली पायरी एक पिंजरा आणला छानपैकी सोन्याचा आणि तो पोपट जो मोकळा हिंडत होता त्या पिंजऱ्यात डांबून टाकलं त्याला. शिक्षणाची दुसरी पायरी, आता पोपट ग्रॅज्युएट झाला पाहिजे ना लवकर लवकर, म्हणून तो जे पेरू खात होता, डाळिंबाचे दाणे खात होता, त्याला जिथं जिथं पाहिजे ते खात होता, बोरं खात होता, ते सगळं त्यांनी बंद करून टाकलं आणि पिंजऱ्याच्या जवळ मोठी मोठी ज्ञानाची पुस्तकं आणून ठेवली आणि त्या पुस्तकातलं ज्ञानाचं एक एक पान फाडून तो त्या पिंजऱ्यात त्या पोपटाला खायला घालायला. आता पोपटाला विचारायला दुसरं काहीच खायला मिळत नव्हतं. ती ज्ञानाची पानच तो खायला लागला. पण ते काय ते ज्ञान त्याला पचतं, तर त्याला ते ज्ञान न पचणारं होतं. शेवटी पोपटानं मान टाकली आणि ज्या दिवशी आणि ज्या क्षणी पोपटानं मान टाकली त्या क्षणी राजा महालामध्ये पोपटाचं प्रगती पुस्तक पाहायला आला होता की पोपट किती शिकला, तो टर्मिनलमध्ये पास झालाय का नाही, त्याची वार्षिक परीक्षा घेतली आहे की नाही हे पाहायला. आणि पोपटानं तर मान टाकली. पंडित समोर होते असे खाली मान घालून. राजाने विचारलं, पंडित हे काय झालं? मूळ गोष्ट इंग्रजीत आहे म्हणून शेवटचं वाक्य इंग्रजीत सांगतो. पंडितांनी खाली मान घातली आणि शांत आवाजात सांगितलं, सर हिज एज्युकेशन इज नाव कम्प्लीट. पोपटाचं शिक्षण असं झालेलं आहे. अशा पद्धतीचं शिक्षण जर आज होत असेल, पोपट आपले माना टाकत असतील आणि ज्ञानाची पानं खाऊन ते त्याला पचत नसेल तर करायचे काय? आज आमचा देश मगाशी सांगितल्याप्रमाणे जर बलसागर भारत हो असेल तर इथल्या पोपटांच्या पंखात बळ आलं पाहिजे, त्याच्या वाणीमध्ये मिठूमिठूमध्ये सामर्थ्य आलं पाहिजे आणि त्याचे गरुड झाले पाहिजे. आणि ते करण्याची प्रक्रिया ही शिक्षकांची असते.
तसे शिक्षक आहेत, आजही आहेत, परंतु त्या शिक्षकांच्या बद्दल फार थोड्यानं त्याचं ज्ञान असतं. बहुसंख्य शिक्षकांच्या बाबतीत फार वेगळीच परिस्थिती आहे. एक तर असं की आज पाठ्यपुस्तकाचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे, म्हणजे त्यात स्वातंत्र्य गेलेलं आहे. आपल्या नव्या शिक्षण प्रणालीमध्ये आपले पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या अवतीभोवती विचार करणारे शैक्षणिक विचारवंत यांनी पुढच्या काही दिवसात त्याचा विचार केलेला आहे, पण त्याबद्दल आपण नंतर सविस्तर सांगू. आजच्या शिक्षकाच्या बाबतीत महत्त्वाची समस्या अशी आहे की आता शिक्षकाला तंत्रस्नेही व्हावं लागतं. कारण आजचा काळ हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे, हे संगणक युग आहे. या संगणक युगानं आपलं संबंध जीवन व्याप्त करून टाकलेलं आहे. मुलांच्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. शहरातल्या तर नक्कीच आहे, खेड्यातला आहे का नाही माहीत नाही, पण हळूहळू तिथं व्हायला लागलेलं आहे. अशा काळामध्ये नेमकी शिक्षण प्रणाली काय होईल आता या 2 वर्षाच्या कोविड काळामध्ये, तर याचा आपल्याला फार भयानक प्रत्यय आलेला आहे. आता ऑनलाईन शिक्षण घ्या असं लोक म्हणतात, पण त्यालाही मर्यादा आहे. कोणत्याही प्रणालीला, कोणतीही प्रणाली असेल तर तिचे गुण आणि तिचे अवगुण या दोन्ही गोष्टी असू शकतातच. तसे ऑनलाईन शिक्षणाचे फायदेही आहेत, पण ऑनलाईन शिक्षणाच्या ज्या काही अन्य गोष्टी आहेत की त्यातल्या ज्या उणीव आहेत किंवा त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते सुद्धा आपण गंभीरपणे ध्यानात घेतले पाहिजेत. एक तर महत्त्वाची गोष्ट अशी की त्यातला जो मानवी संदर्भ आहे, म्हणजे प्रत्यक्ष समोर शिक्षक ते विद्यार्थ्यांशी संवाद करतायत, हे ऑनलाईन शिक्षणामध्ये ते नाही. आणि दुसरं त्याच्यामधलं असं की तांत्रिकतेमुळं शिक्षणात, मनात, प्रणालीत, ज्ञानाच्या परिणामात सुद्धा तांत्रिकता येण्याची जास्त शक्यता आहे. आणि जिथं जिथं तंत्र जास्त होईल तिथे तिथे जीवनातला मंत्र संपून जातो. याचा गंभीरपणे विचार आज शिक्षकांनी सुद्धा केला पाहिजे. हां, एक खरं आहे की जुन्या काळापेक्षा या जर शिकवायचं झालं तर माहितीचा विस्फोट सध्या इतका आहे, एक्सप्लोजन ऑफ नॉलेज, एक्सप्लोजन ऑफ इन्फॉर्मेशन इतकं आहे की तुम्हाला सर्व गोष्टी घराच्या कोपऱ्यात बसल्यावर एक कळ दाबल्यानंतर मिळू शकतात. गुगलवर तुम्हाला सर्व काही मिळू शकतं. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या उदात्तीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षकांनी जर केला तरच शिक्षक हा खरा कौशल्यवान शिक्षक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून तर सध्याच्या काळात आत्ता कौशल्य शिक्षणाला फार महत्त्व दिलेलं आहे. कारण कौशल्याशिवाय नुसत्या पुस्तकी शिक्षणामध्ये काही उत्पन्न नाही त्याचं. खऱ्या शिक्षकानं आपल्या वर्तनानं, आपल्या व्यक्तिमत्वानं आपल्या विद्यार्थ्यांना नव्हे तर समाजाला सुद्धा एक उदाहरण घालून दिलं पाहिजे. आणि ते जर नसेल तर नुसती सुवचनं पाठ करून, पाठ्यपुस्तकातल्या कविता पाठ करून आणि परीक्षेमध्ये गुण मिळवून ते पाठ केलेलं पेपरमध्ये उतरवून जीवनातल्या वर्तनात जर ते येत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. याचे उत्तम उदाहरण तुम्हाला एका महापुरुषाचं मुद्दाम देतो. आपल्याला सिंधी संत साधू वासवानी यांचं नाव कदाचित ठाऊक असेल. पुण्याला रेल्वे स्टेशनच्या परिसरात एका चौकामध्ये त्यांचा असा पुतळा उभारलेला आहे. हे साधू वासवानी स्वातंत्र्यपूर्व काळात कराचीला होते. त्यावेळी फाळणी झालेली नव्हती. ते रोज संध्याकाळी सत्संग करत असत आणि त्यांच्या सत्संगाला, त्यांच्या शुद्ध वाणीमुळे, त्यांच्या शुद्ध विचारांच्यामुळे शेकडो लोक येत असत. एकदा एका उच्चभ्रू समाजाच्या एका सभेला त्यानं संबोधित करायचं होतं. उच्चभ्रू समाज म्हणजे कोणचे? व्यापारी, डॉक्टर, वकील, अमके तमके असे सगळे की ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे, स्वास्थ्य आहे, पोशाखही आहेत, पण त्यांना साधूंचं हे प्रवचन ऐकायचं होतं. ते सुरू झालं प्रवचन. थंडीचे दिवस होते. ज्यांनी त्यांनी उबदार कपडे आणलेले होते. साधू वासवानींचा पोशाख मात्र अर्धी चड्डी, अर्ध्या बायाचा सदरा आणि केसावर अशी टोपी वाढवी घातलेली दिली होती. ते होते तसेच आलेत. प्रवचनाचा जो पहिला भाग असतो प्रस्तावना, ती प्रस्तावना झाली. समोर शेकडो लोक बसलेले होते. थंडीचे दिवस होते.
आतमध्ये उदार वातावरण होतं. आणि ज्यांनी ओळख करून दिली त्यांनी सांगितलं की आता साधूजी आपणाला प्रबोधित करतील. आणि तो निवेदक खाली बसला. 2 मिनिटं झाली, 3 मिनिटं झाली, साधू वासवानी उठेच ना किंवा काही शब्दसुद्धा बोले ना. त्याच्यामध्ये एक घटना घडली होती, ती फार महत्त्वाची आहे. ती मुद्दाम मी का बाजूला ठेवली ते त्याचं तथ्य आहे. हे सगळे लोक जमलेले असताना आणि पहिलं तिथलं प्रार्थना गीत आणि ह्याचं निवेदन चालू असताना त्या दारामध्ये सभागृहाच्या एक कुणकुणत असणारा भिकारी हातामध्ये कटोरा घेऊन आला होता. साधूजींनी त्याच्याकडे पाहिलं होतं. प्रार्थना गीत सुरू होतं, निवेदकही काहीतरी सांगणार होता. एवढ्यात साधू वासवानी स्वतः उठले. त्यांनी आपल्या खिशातलं एक नाणं त्याच्या कटोऱ्यात टाकलं आणि आपल्या खांद्यावरची शाल त्याच्या खांद्यावर टाकून पांघरून त्याला ते म्हणले, जा बाबा. सगळे लोक हे सगळं पाहत होते. तो गेला आणि मग यांनी निवेदन केलं की आता ते आपल्याला प्रबोधित करतील. साधू वासवानी उठेच ना. लोक 2 मिनिटं थांबले, 3 मिनिटं थांबले, मग चळवळ सुरू झाली. अरे बोलतच नाहीत काही म्हणले. शेवटी एकानं विचारलं, साधूजी आप हमें प्रबोधित कर रहे हैं ना? तेव्हा साधूजी शांतपणे म्हणाले, मैंने आपको प्रबोधित किया है. तर ते म्हणजे कुठं तुम्ही आम्हाला प्रबोधित केलं? मग मात्र साधूजी उठले आणि त्यांनी सांगितलं, याचा अर्थ तुम्हाला शब्दातलं प्रबोधन पाहिजे, कृतीतलं प्रबोधन नको. तुम्ही लोकांनी पाहिलं ना मी काय केलं ते. अरे थंडीचे दिवस आहेत, तुम्ही सगळे इथं उबदार कपडे घालून आले. तो भिकारी बिचारा कुरकुरत आला होता, त्याच्या हातात कटोरा होता, त्याच्या पोटात अन्न नव्हतं. मी त्याला शाल बांधली आणि दिलं. हाच माझा तुम्हाला संदेश. मित्र, महत्त्वाची गोष्ट अशी की कोणत्याही शिक्षकानं अशा प्रकारे आपल्या उदाहरणातून, आपल्या कृतीतून विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे. तरच त्या शिक्षकाचं शिक्षण हे प्रभावी होऊ शकेल. नाहीतर लोकांसारखे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. विद्यार्थी हे अत्यंत अनुकरणशील असतात. या अनुकरणशीलतेतूनच त्यांचं व्यक्तिमत्व घडत असतं. तुम्हाला माहिती आहे की अनेक विद्यार्थी आज जे सांगतात ते त्यांच्या शिक्षकांची नावं घेतात की आमचे सर असं करत होते म्हणून आम्ही असं करतो. हा शिक्षकाचा प्रभाव असतो. एक तर महत्त्वाची गोष्ट अशी की आजच्या शिक्षण प्रणालीनुसार जवळजवळ 8 तास विद्यार्थी शिक्षकाच्या ताब्यात असतो. एरवी तो घरी मग क्रीडांगणावर असतो आणि घरी फार थोडा त्या मानानं झोपेचा वेळ सोडल्यास कमी असतो. त्यामुळे शिक्षकांचा प्रभाव त्याच्यावर जास्त असतो. या प्रभावाचा उपयोग अनुकरणशीलता, सक्षमता, सशक्तता आणि सत्व आणि सत्व या गुणांचं वर्धन करण्यासाठी शिक्षकांनी करून देणं नितांत आवश्यक आहे. या सर्व प्रणालीमध्ये त्याला काय काय करावं लागतं? त्याला पाठ्यपुस्तक शिकवावं लागतं, त्याला प्रयोगशाळेत प्रयोग दाखवावे लागतात, त्याला क्रीडांगणावर खेळ घ्यावा लागतो आणि त्याला ग्रंथालयामध्ये विद्यार्थी पुस्तकं वाचतील या पद्धतीने बघावं लागतं. या सर्व गोष्टी तर तो एकाच वेळी करेल, निष्ठेने करेल, तर विद्यार्थ्यांचं शिक्षण अत्यंत उपयुक्त होईल. पुन्हा एकदा मी या ऑनलाईनकडे वळतो, कारण सध्याचा जमाना हा या ऑनलाईनचा जमाना आहे. यासाठी काही गोष्टी नितांत सांगणं आवश्यक आहे. ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. इंग्रजीमध्ये ज्याला आपण मेरिट्स आणि डेमेरिट्स म्हणतो ती दोन्ही प्रकारची आहेत. पण शिक्षकांनी त्याचा विचार अत्यंत महत्त्वाचा केला पाहिजे. तो असा की आपण पूर्णपणे तंत्रस्नेही व्हायचं का शिक्षणातला मंत्रसुद्धा विद्यार्थ्यांना दिला पाहिजे, म्हणून आपण मंत्रवाही व्हायचं. तेव्हा तंत्र आणि मंत्र या दोहोंचा संगम म्हणून आधुनिक शिक्षण प्रणाली झाली पाहिजे, हे शिक्षकांनी पाहिलं पाहिजे. आज काय होतंय की विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे शिक्षक एका ठिकाणी बोलत असतो, विद्यार्थी आपापल्या घरात किंवा जिथं त्याला सापडेल तिथे मोबाईल किंवा कॉम्प्युटर घेऊन बसलेले असतात. आणि एक तर समोर नसल्यामुळे अशी बरीच शक्यता असते की विद्यार्थी त्या बाजूलाच काहीतरी खेळत असतात आणि ते त्याच्यावर चालू असतं. त्या बेशिस्तीला तिथं भरपूर जागा आहे, कंटाळ्याला जागा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट खरंच आहे, विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ शकतो. आपल्याला सुद्धा सारखे सारखे एकच गोष्ट समोर जर झाली तर कंटाळा येतो.
तर विद्यार्थ्याला समोर शिक्षक नसताना त्या मोबाईलवरती आणि विद्यार्थ्यांची मनं ही जर त्या लक्षात घेतली तर ती चळवळी असतो तो लहानपणी. हातात मोबाईल आहे, तो हातातला मोबाईल किंवा टॅब किंवा कॉम्प्युटर त्याची कळ दाबून तो एखादा सिनेमासुद्धा त्याच्यावर पाहू शकतो. मग पालकाला त्याच्या शेजारी बसावं लागतं, म्हणजे पालकाला सुद्धा ती शिक्षा भोगावी लागते. तुम्ही म्हणाल पालकाला कसली शिक्षा? पालकांनी आपली कामं सोडून विद्यार्थ्याच्या आपल्याबरोबर तो नीट ऐकतोय का नाही हे पाहत बसणं ही सुद्धा एका प्रकारे शिक्षाच आहे. म्हणजे एका प्रकारे त्यांच्या स्वतःच्या कामातला सुद्धा व्यत्ययच आहे. ह्या ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा आहेत. त्या मर्यादा जर ध्यानात घेतल्या आणि ऑनलाईन शिक्षणाची प्रणाली ही सहाय्यभूत प्रणाली म्हणून जर वापरली तर आजच्या शिक्षण पद्धतीला अत्यंत उपयुक्त अशी आहे. जे पूर्वी करता येत नव्हतं, म्हणजे उदाहरणार्थ आता आम्हालाच कुठं धबधबा एखादा पाहिजे झाला तर ट्रिप काढावी लागत होती. आता तुम्हाला धबधब्याची सुंदर चित्र त्याचं दृश्य त्या पडद्यावर दिसू शकतं आणि विद्यार्थी त्याचा आभासी किंवा अनुभव घेऊ शकतात. पण ते आभासी आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देता देता त्याचा अनुभव देणं आणि त्यांच्या मनामध्ये आभासाव्यतिरिक्त प्रत्यक्ष परिस्थिती निर्माण करून त्याला तो आनंद उपभोगायला लावणं, त्यातून त्याचं व्यक्तिमत्व घडवणं हे शिक्षकाचं कार्य आहे. म्हणून मगाशी मी सांगितल्याप्रमाणे शिक्षक हा मशाल जी आहे, तो टॉर्च बेरर आहे, तो मार्गदर्शक आहे. आणि आता एकाच वाक्यात सांगायचं झालं तर हू इज टीचर? ही इज फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. तो मित्र आहे, तो तत्त्वज्ञ आहे आणि तो मार्गदर्शक आहे. या तिन्ही भूमिका जर शिक्षक निभावेल तर आपल्या राष्ट्राचं भवितव्य चांगल्या अर्थानं खूप दूर नाही. साने गुरुजींच्या शब्दात तो भरसागर भारत होणार यात काहीच शंका नाही. धन्यवाद.